शांत आणि साध्या गावात एक छोटंसं पण आनंदी कुटुंब राहत होतं. शंकरराव आणि त्यांची पत्नी लताबाई दोघांचं आयुष्य खूप साधं होतं. ना खूप पैसा, ना मोठी श्रीमंती, पण त्यांच्या घरात प्रेम होतं, समाधान होतं आणि एकमेकांसाठी जगण्याची भावना होती. शंकरराव गावात छोटंसं किराणा दुकान चालवायचे. सकाळपासून रात्रीपर्यंत ते दुकानात मेहनत करायचे. कधी उन्हात, कधी थंडीमध्ये, पण चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं. कारण त्यांच्या मेहनतीमागे एकच स्वप्न होतं, माझा मुलगा मोठा माणूस व्हावा. लताबाई ही खूप समजूतदार आणि प्रेमळ होत्या. त्या घर सांभाळायच्या, पैशाची बचत करायच्या आणि नवऱ्याला प्रत्येक संकटात साथ द्यायच्या. अनेकदा स्वतःच्या इच्छा त्यांनी बाजूला ठेवल्या, पण मुलाच्या आनंदासाठी कधीच मागे हटल्या नाहीत. त्यांना एकुलता एक मुलगा होता, संदीप. संदीप म्हणजे त्यांच्या आयुष्याचा आधार होता. त्याच्यावर त्यांचं जीवापाड प्रेम होतं. त्याला चांगल्या शाळेत शिकवलं, मोठं केलं, संस्कार दिले. त्याच्या शिक्षणासाठी शंकररावांनी अनेकदा रात्रंदिवस काम केलं. कधी स्वतः नवीन कपडे घेतले नाहीत, पण मुलाच्या शिक्षणात कधी कमी पडू दिलं नाही आणि शेवटी त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं. संदीपला शहरात चांगली नोकरी मिळाली. त्या दिवशी शंकररावांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ते अभिमानाने गावात सगळ्यांना सांगत होते, माझा मुलगा आता मोठ्या कंपनीत काम करतो. लताबाई देवासमोर हात जोडून म्हणाल्या, देवा, आता आमच्या मुलाला नेहमी सुखात ठेव. शंकरराव नेहमी म्हणायचे, मुलगा सुखी असेल तर आपलं म्हातारपणही आनंदात जाईल. काही वर्षांनी संदीपचं लग्न ठरलं. घरात आनंदाचं वातावरण पसरलं. नवीन सून घरात आली, पूजा. पूजा सुरुवातीला खूप प्रेमाने वागत होती. ती सासू सासऱ्यांशी गोड बोलायची, त्यांची काळजी घ्यायची, वेळेवर औषधं द्यायची. लताबाईंना तर ती अगदी मुलीसारखी वाटू लागली. त्या अनेकदा शेजाऱ्यांना सांगायच्या, आम्हाला खूप चांगली सून मिळाली. शंकररावही आनंदी होते, कारण त्यांना वाटत होतं आता आपलं घर पूर्ण झालं. त्या घरात पुन्हा हसू होतं, गप्पा होत्या आणि भविष्याबद्दल सुंदर स्वप्न होती. पण त्यांना अजून माहीत नव्हतं की वेळ बदलायला फक्त काही महिनेच पुरेसे असतात. काळ हळूहळू पुढे सरकत होता. संदीप आणि पूजा आता शहरात स्थिर झाले होते. चांगली नोकरी, छान राहणीमान आणि बाहेरून पाहिलं तर त्यांचं आयुष्य खूप आनंदात चाललं होतं. शंकरराव आणि लताबाई गावात राहत होते, पण त्यांचं मन नेहमी मुलाकडेच असायचं. दररोज फोनवर बोलणं व्हायचं. संदीप प्रेमाने विचारायचा, बाबा, औषधं वेळेवर घेताय ना? आई, तब्येतीची काळजी घ्या. हे ऐकून दोघांच्याही मनाला खूप समाधान मिळायचं. त्यांना वाटायचं आपला मुलगा अजूनही आपल्यावर तितकंच प्रेम करतो. एक दिवस संदीप गावात आला. घरात सगळे एकत्र बसले होते. गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात संदीप शांतपणे बाबांजवळ बसला आणि प्रेमाने म्हणाला, बाबा, तुम्ही आयुष्यभर खूप कष्ट केले, आता तुम्ही आराम करा. शंकरराव हसले, कारण मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकून त्यांना खूप आनंद झाला. मग संदीप पुढे म्हणाला, हे घर आणि दुकान माझ्या नावावर करा. मी सगळं सांभाळेन. तुम्हाला आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. हे ऐकून शंकरराव काही क्षण शांत झाले, कारण ते घर, ते दुकान त्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीचं फळ होतं. त्या प्रत्येक भिंतीत त्यांच्या कष्टाचा घाम होता. पण तो त्यांचा मुलगा होता, ज्याच्यासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य झिजवलं होतं. लताबाईंनीही नवऱ्याकडे पाहत शांतपणे सांगितलं, आपलं सगळं शेवटी मुलांचंच आहे. आज नाही तर उद्या हे त्यालाच मिळणार आहे. त्या शब्दांमध्ये एका आईचा पूर्ण विश्वास होता आणि मुलावरचं निस्सीम प्रेमही. शंकररावांनीही जास्त विचार केला नाही, कारण त्यांना वाटलं आपला मुलगा आपल्याला मागे एकटं सोडणार नाही. काही दिवसांनी सगळी कागदपत्र तयार झाली. घर आणि दुकान दोन्ही संदीपच्या नावावर करण्यात आलं. त्या दिवशी संदीप आणि पूजा दोघेही खूप आनंदी दिसत होते आणि शंकरराव लताबाईंच्या मनात समाधान होतं. त्यांना वाटत होतं आता उरलेलं आयुष्य शांततेत जाईल. मुलगा आणि सून आपली काळजी घेतील. पण आयुष्य प्रत्येक वेळी आपल्या अपेक्षेप्रमाणे चालत नाही. कधी कधी ज्यांच्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो तेच लोक आपल्याला सर्वात मोठं दुःख देतात. आणि शंकरराव आणि लताबाईंच्या आयुष्यातही तसंच काहीतरी घडणार होतं. काही महिन्यापूर्वीपर्यंत त्या घरात
सगळं किती आनंदात होतं. हसणं होतं, आपुलकी होती आणि नात्यांमध्ये प्रेम होतं. पण हळूहळू सगळं बदलायला लागलं. घर तेच होतं, माणसंही तीच होती, पण त्यांच्या वागण्यातला आपलेपणा कमी होत चालला होता. विशेषतः पूजाच्या स्वभावात खूप बदल दिसू लागला. जी पूजा सुरुवातीला सासू-सासऱ्यांशी गोड बोलायची, त्यांची काळजी घ्यायची, तीच आता छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडू लागली. लताबाईंनी जर साधं काही विचारलं तर ती त्रासलेल्या आवाजात उत्तर द्यायची. कधी म्हणायची, "आई, तुम्ही प्रत्येक गोष्टीत बोलू नका." कधी, "मला आधीच खूप काम असतं." हे शब्द ऐकून लताबाई शांत व्हायच्या, कारण त्यांना भांडण नको होतं. त्या स्वतःचं दुःख मनातच ठेवायच्या. शंकररावही हे सगळं शांतपणे पाहत होते, पण त्यांच्या मनात वेदना वाढत चालल्या होत्या. हळूहळू संदीपही बदलायला लागला. पूर्वीसारखा तो आई-वडिलांजवळ बसत नव्हता. त्यांच्याशी गप्पा मारत नव्हता. कामावरून घरी आला की थेट आपल्या खोलीत जायचा. लताबाई अनेकदा त्याच्याकडे पाहत राहायच्या, कारण ज्या मुलासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, तोच मुलगा आता त्यांच्यापासून दूर जात होता. एक दिवस लताबाईंनी पूजाला फक्त एवढंच सांगितलं, "बाळा, थोडं शांत बोल." पण त्या दिवशी पूजा खूप रागात होती. ती संतापून मोठ्याने म्हणाली, "या घरात रोज रोज तुमचं सांभाळणं आता शक्य नाही." हे शब्द ऐकताच घरात काही क्षण शांतता पसरली. लताबाईंच्या डोळ्यात लगेच पाणी आलं. त्यांच्या हातातील पाण्याचा ग्लास थरथरू लागला, कारण त्या शब्दांनी फक्त त्यांचं मन दुखावलं नव्हतं, तर त्यांचा स्वाभिमान तुटला होता. ज्या घरासाठी त्यांनी स्वतःचं पूर्ण आयुष्य झिजवलं, त्या घरात प्रत्येक भिंतीत त्यांच्या कष्टाचा घाम मिसळला होता. त्याच घरात आज ते ओझं बनले होते. शंकररावांनी शांतपणे लताबाईंकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यातही वेदना होती, पण ते काहीही बोलले नाहीत, कारण कधी-कधी माणूस शब्दांनी नाही तर आपल्या शांततेनेच पूर्णपणे तुटलेला असतो. त्या घरात गेल्या काही दिवसांपासून सतत तणावाचं वातावरण होतं. छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद व्हायचे आणि प्रत्येक वेळी शंकरराव आणि लताबाई शांत राहायचे, कारण त्यांना वाटायचं कदाचित वेळ गेल्यावर सगळं पुन्हा ठीक होईल. पण त्या दिवशी परिस्थिती खूपच बिघडली. सकाळपासूनच पूजाचा मूड खराब होता. घरात काहीतरी कारणावरून वाद सुरू झाला. लताबाईंनी फक्त शांतपणे आपलं मत मांडलं, पण पूजाला तेही सहन झालं नाही. ती रागाने मोठ्याने बोलू लागली. घरात तणाव वाढत गेला. शंकरराव मध्ये पडून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत होते, पण पूजा आता पूर्ण संतापली होती आणि अचानक ती जोरात ओरडली, "तुम्ही दोघांनी हे घर सोडा." त्या एका वाक्याने सगळं शांत झालं. शंकरराव जागेवरच थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर धक्का होता, कारण ज्या घरासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य कष्ट केलं, आज त्याच घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं जात होतं. लताबाईंच्या डोळ्यात लगेच अश्रू आले. त्यांना विश्वासच बसत नव्हता. त्या हळू आवाजात म्हणाल्या, "पूजा, हे काय बोलतेस बाळा?" पण पूजाच्या मनात आता राग नसून अहंकार भरला होता. ती शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हती. आणि सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे संदीप तिथेच उभा होता. सगळं पाहत होता, पण तो काहीच बोलला नाही. आई-वडिलांच्या बाजूने उभं राहण्याऐवजी तो शांत राहिला. त्या शांततेनेच शंकररावांचं मन पूर्णपणे तुटलं, कारण त्यांना सुनबाईंच्या शब्दांपेक्षा मुलाच्या शांततेने जास्त वेदना दिल्या. त्या दिवशी शंकरराव शांतपणे आपल्या खोलीत गेले. कपाट उघडलं आणि काही कपडे एका जुन्या बॅगेत ठेवले. लताबाई रडत होत्या. त्यांच्या हातात थरथर होती, कारण त्या घरात प्रत्येक कोपरा त्यांच्या आयुष्याच्या आठवणींनी भरलेला होता. त्या दारातून बाहेर पडताना दोघांनी शेवटचं एकदा घराकडे पाहिलं. त्या घरात त्यांचा घाम होता, त्यांचं प्रेम होतं, त्यांचं संपूर्ण आयुष्य होतं. पण आज त्या घरात त्यांच्यासाठी जागा उरली नव्हती. त्यांच्याकडे फक्त काही कपडे होते आणि एक तुटलेलं मन. काही महिन्यांनी संदीपच्या आयुष्यात सगळं अचानक बदलायला लागलं. जे घर कधी आनंदाने भरलेलं होतं, तिथे आता सतत तणाव आणि भांडणं होती. संदीपच्या दुकानात मोठं नुकसान झालं, ग्राहक कमी झाले, व्यवसाय तोट्यात जाऊ लागला आणि हळूहळू कर्ज वाढत गेलं. रात्रभर संदीप जागाच राहायचा, कारण त्याच्या डोक्यावर आता कर्जाचं मोठं ओझं होतं. पूजाही सतत तणावात राहू लागली. छोट्या छोट्या गोष्टींवरून दोघांमध्ये भांडणं व्हायची. घरातील शांतता पूर्णपणे संपली होती. एक दिवस बँकेचे अधिकारी घरी आले आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं, कर्ज भरलं नाही तर दुकान जप्त करावं लागेल. हे ऐकून संदीपच्या पायाखालची जमीनच सरकली. पण परिस्थिती त्याच्या हाताबाहेर गेली होती. काही दिवसातच बँकेने दुकान जप्त केलं आणि त्यानंतर घर विकण्याचीही वेळ आली. त्या रात्री संदीप एकटाच शांत बसला होता.
त्याच्या डोळ्यासमोर भूतकाळातील सगळे प्रसंग फिरत होते. आईचे अश्रू, बाबांची शांतता आणि त्यांचं तुटलेलं मन. तेव्हाच त्याला बाबांचे शब्द आठवले, माणूस पैशाने मोठा होत नाही तर संस्कारांनी मोठा होतो. त्या एका वाक्याने त्याचं मन पूर्णपणे हादरलं. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता, कारण ज्यांनी त्याच्यासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य झिजवलं, ज्यांनी त्याला उभं केलं, त्याच आई वडिलांना त्याने स्वतःच्या घरातून बाहेर काढलं होतं आणि आता कदाचित आयुष्य त्यालाच त्याच्या कर्माची जाणीव करून देत होतं. एक दिवस मनात प्रचंड अपराधीपणा घेऊन संदीप गावाकडे निघाला. त्याच्या डोळ्यांसमोर सतत एकच चित्र होतं, आई वडिलांचा तुटलेला चेहरा आणि स्वतःची चूक. तो प्रत्येकाला विचारत होता, माझे आई बाबा कुठे राहतात? शेवटी त्याला कळालं, ते गावाच्या शेवटी एका छोट्याशा भाड्याच्या घरात राहतात. संदीप तिथे पोचला. घर खूप साधं होतं, ना मोठ्या सुविधा ना आराम, पण त्या घरात शांतता होती. तो हळूच आत गेला. लताबाई चुलीजवळ बसून जेवण बनवत होत्या. शंकरराव शांतपणे बाजूला बसले होते. लताबाईंनी वळून पाहिलं आणि संदीपला पाहताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्या तरीही म्हणाल्या, आलास का बाळा, कसा आहेस? त्या क्षणी संदीपचं मन पूर्णपणे तुटलं, कारण ज्यांना त्याने घरातून बाहेर काढलं त्या आईला अजूनही त्याचीच काळजी होती. तो धावत जाऊन बाबांच्या पायावर रडला आणि रडत म्हणाला, बाबा मला माफ करा, मी खूप मोठी चूक केली. त्याच्या आवाजात खूप पश्चाताप होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. शंकरराव काही क्षण शांत राहिले. मग त्यांनी त्याला हळूच उठवलं, डोक्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाले, चूक प्रत्येकाकडून होते बाळा, पण आई वडिलांचं मन कधी तोडू नको. त्या शब्दात राग नव्हता, फक्त एका वडिलांचं प्रेम होतं आणि एक मोठा धडा होता. त्या दिवशी संदीपला कळलं, आई वडील मागे आपल्याला सोडत नाहीत, आपणच त्यांना दूर करतो आणि त्या नात्याची किंमत कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. कधी कधी माणूस पैशाच्या, अहंकाराच्या आणि स्वार्थाच्या नादात त्याच लोकांना दुखावतो ज्यांनी त्याच्यासाठी स्वतःचं पूर्ण आयुष्य झिजवलं असतं. आई वडील आपल्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतात. आपण सुखी राहावं म्हणून ते आयुष्यभर संघर्ष करतात. पण जेव्हा त्याच आई वडिलांना म्हातारपणी अपमान सहन करावा लागतो, तेव्हा फक्त त्यांचं मन तुटत नाही तर माणुसकीही हरवते. म्हणून लक्षात ठेवा, आई वडील कधीच ओझं नसतात, ते आपल्या आयुष्याची सर्वात मोठी ताकद असतात. त्यांचा आदर करा, त्यांच्यावर प्रेम करा, कारण एक दिवस असा येतो जेव्हा त्यांची जागा कोणतीही व्यक्ती घेऊ शकत नाही. घरातून आई वडिलांना बाहेर काढणं सोपं असतं, पण त्यांच्या अश्रूंचं ओझं आयुष्यभर मनावर राहतं. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल आणि तुम्हालाही वाटत असेल की आई वडिलांपेक्षा मोठं काहीच नसतं, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा, आई वडील हेच खरं धन आहे. आणि अशाच हृदयस्पर्शी, भावनिक आणि आयुष्याला शिकवण देणाऱ्या कथा पाहण्यासाठी मनस्पर्श कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काही कथा फक्त डोळ्यात पाणी आणत नाहीत, तर माणसाला बदलून टाकतात.